आपण आधी वरचा टॉप स्टिच करून घेऊया. तर हे वरचे 2 पार्ट आहेत आपले, हे बघा एक साईडला करायचा आणि हा जो खालचा पार्ट आहे त्याला हे बघा इथून गळ्याच्या इथून 2 इंचावर मार्क करायचा आहे. 2 इंचावर मार्क केल्यानंतर हे लाईन ड्रॉ करून घ्यायची. सेंटरला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. नंतर याला कट करून घ्यायचा आहे. हे जे आपण 2 इंच मार्क केलं याला कट करायचं. बस कट केल्यानंतर हे बघा हा पार्ट असं सीधा ठेवायचा आणि हा वरचा जो पार्ट आहे हा त्याच्यावरती सीधा ठेवायचा. म्हणजे सीध्या साईडवरती सीधी साईड ठेवायची आणि वरती हे जे आपले शोल्डर आहे ना ते जॉईन करून घ्यायचं आहे. पाव इंच जागा सोडायची वरती आणि जॉईन करून घ्यायचे. इथून परत शिलाई फिरवायची आहे आणि आपली शिलाई जी आहे ना इथे लॉक करायची. बघा इथे लॉक करायची. शिलाई नेहमी लॉक करायची, नाही तर ती शिलाई निघते लॉक नाही केली तर. माझी फुल शटल मशीन आहे ना त्याच्यावर त्याला एक प्रेस करायला आहे, ते प्रेस केलं की लॉकची शिलाई येते. परत इथून उलटी बाजू करायची, परत शिलाई मारायची. तर हे आपले शोल्डर जे आहे ते जॉईन झालेले आहेत. हे बघा व्यवस्थित जॉईन झाले. आता आपल्याला हे जे आपण कट केलेलं आहे ना इथे 2 इंच तिथे आपल्याला पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. तर आपण जेव्हा कटिंग करतो तेव्हा आपल्या बऱ्याच अशा पट्ट्या निघतात. तर याच पट्टीमधून आपल्याला हाताला गळ्याला वगैरे पट्टी तयार करून घ्यायची आहे. बघा तर यातून मी या मापाची पट्टी तयार करून घ्यायची. हे बघ या इथून 2 इंच घेतल्यानंतर खाली अर्धा इंच जास्त घ्यायचे आणि कट करून घ्यायची पट्टी. पट्टी कट केल्यानंतर आपल्याला इथून ही जी वरची पट्टी आहे ना ती पण 2 इंचापर्यंत कट करून घ्यायची आहे. तर आपण याला पण 2 इंच मार्क करून घेऊया. हे बघा 2 इंच मार्क केल्यानंतर इथपर्यंत आपण ही पट्टी कट करूया. ही पण सेंटरला कट करायची आहे. बरोबर 2 इंचापर्यंत मी कट करून घेतलेला आहे आणि ही पट्टी इथे आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. याची उलटी बाजू, ही बाजू जी आहे ना ती रॉंग साईड आहे. ही जी राईट साईड आहे ना आपली त्याच्यावरती आपल्याला ही पट्टी जॉईन करायची, अशी उलटी उलटी जॉईन करायची. ठीक आहे, हे आपण जॉईन करून घेऊ. ही पट्टी आपण आता जॉईन करून घेऊया. इथे पण आपल्याला आधी लॉकची शिलाई द्यायची आणि मग पुढे कंटिन्यू करायचं. व्यवस्थित आपल्याला बघायचं आहे खालचा वरचा पार्ट आणि मग शिलाई आपली कंटिन्यू करायची. इथून आपले 2 इंच जे आपण कट केलेलं आहे ते संपतं. तिथे आपल्याला इथून अशी चौकोनमध्ये शिलाई द्यायची आहे आणि परत या साईडला फिरवून घ्यायचं आणि शिलाई द्यायची. तर ही बघा हे अशी शिलाई मारल्यानंतर हे जे कोपरे आहेत ना त्यांना कट करायचं आहे. नंतर हे पलटी करून घ्यायचं. असे नखाने जरा प्रेस करून घ्यायचं. प्रेस करून घ्यायचं आणि मग आतमध्ये पट्टी फोल्ड करायची. आपल्याला इथून अशी आतमध्ये बघा अशी आतमध्ये फोल्ड करायची. हे बघा असा आकार येईल तिथे. हे बघा ही पट्टी जॉईन झालेली आहे इथे. आता नंतर हे बघा असं ओपन करून घ्यायचं आहे आणि गळ्याला पण सेम तशीच पट्टी अटॅच करून घ्यायची. सीध्या साईडनं आपल्याला ही जी पट्टी आहे ती अशी दुमडायची आहे आणि हिला हे बघा इथून असं पूर्ण गोल अटॅच करून घ्यायचं आहे. इथून थोडंसं आतमध्ये दुमडायचं आणि इथून अशी दुमडायची. इथून ही पट्टी आपण अटॅच करून घ्यायची. आपली पायपिंग सारखी पट्टी आली पाहिजे.
व्यवस्थित खालचा वरचा पार्ट व्यवस्थित करून शिलाई द्यायची. खेचायचं नाहीये, ताणायचं नाही कापड, एकदम हलक्या हाताने शिलाई मारायची. हा एंड आला नाही, ते कापड एक्स्ट्राच आहे, ते मी कट करून हा इथे परत ही बाजू आतमध्ये घुमवायची आणि सेम तशीच शिलाई लावून द्यायची. व्यवस्थित करून द्यायचं हे. आता ही जी पट्टी आपण याला अटॅच केलेली आहे गळ्याला, ही पट्टी हे बघा, ही पट्टी आपल्याला अशी आतमध्ये डुंबून घ्यायची आणि अशी शिलाई मारून घ्यायची. बघा अशी पट्टी तुमची प्लेट पट्टी मारून घ्यायची. पण एकदम फिनिशिंग सकट लागलेली आहे, इथे अटॅच केली मी. आता आपल्याला आपल्या जो शोल्डर म्हणजे हाताची पट्टी अटॅच करायची आहे. स्लीवलेसच ठेवायचं आपल्याला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जे बाह्य आहे ते जॉईन करू शकता. हे बघा अशा पट्ट्या या पण आपल्याला अटॅच करायच्या. जसं आम्ही तुम्हाला गळ्याची पट्टी सांगितली सेम तशीच दुमडून या साईडला आणि त्या साईडला दोन्ही साईडला आपण पट्ट्या अटॅच करून घेणार आहोत. हे बघा, हे जेव्हा आपण ही पट्टी अटॅच करतो गळ्याला हाताला कुठेही, तर ही पट्टी जेव्हा आपण सीध्या बाजूने अटॅच केली त्याच्यानंतर आपल्याला इथे नॉचेस लावायचे. नॉचेस जर नाही लावले ना तर आपली पट्टी व्यवस्थित पलटत नाही आणि ती अशी वरती उचकल्यासारखी दिसते. ते इथे नॉचेस लावून घ्यायचे, व्यवस्थित लावायचे. मग आतली आपली शिलाई आहे ना तिथे नॉच लावायला नको. हे बघा छोटे छोटे नॉचेस लावले ना की आपली पट्टी व्यवस्थित आतमध्ये दुमडली जाते. हे बघा इथे नॉचेस लावलेत मी. आता ही पट्टी मी आतमध्ये हे बघा असं फोल्ड करायचं आणि हे असं फोल्ड करायचं. जशी आपण ब्लाऊजला पायपिंग लावतो ना सेम तशी ही पायपिंग येते मग आपली. आणि मग याच्यावरती शिलाई लावून घ्यायची. हे बघा किती फिनिशिंग सकाळी पट्टी तयार केली आहे. हे बघा एकदम व्यवस्थित, कुठे जसं हे दिसत नाही. तिला थोडं प्रेस करून घ्यायचं. व्यवस्थित झाली आपली ही पट्टी. ती हे बघा दोन्ही हातांच्या पट्ट्या, गळ्याची पट्टी सगळं आपलं जॉईन करून झालेलं आहे. आता आपल्याला खालचा जो आपला पार्ट आहे ना तो जॉईन करायचा आहे. तर त्यासाठी मी हे पार्ट तुम्हाला कटिंग केले तेव्हाच दाखवलेले, तर हे मी आधी जॉईन करून घेते. हे बघा हे 4 पार्ट आहेत. आपल्याला यादी जॉईन करावं लागेल कारण आपल्याला हे 22 इंचाचं आहेत. आपल्याला जास्त घेर हवा आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला कापड जास्त लागेल. हे असे सीध्या बाजूवर सीधी बाजू ठेवायची आणि हे जॉईन करून घ्यायचे. तर याला या साईडला हाफ स्टिच द्यायची म्हणजे शिलाई आपली निघत नाही.
टाप स्टिच दिल्यानंतर आपल्याला याला खालून आधी दुमडून घ्यायचं आहे. ही जी खालची पट्टी आहे ना ती दुमडून घ्यायची आधी. हा पार्ट आपला रेडी झालेला आहे बघा फोल्ड करून. आता आपल्याला वरतून अशा प्लेटी टाकायच्या आहेत. जास्त कापड घेतला तर आपला जो खालचा पार्ट आहे ना हा तो जास्त घेरदार येतो, त्याच्यामुळे जास्त कापड घ्यायचा. अशा प्लेटी टाकून घ्यायच्या. तुम्ही असं कात्रीने पण टाकू शकता किंवा असं हाताने पण दुमडून टाकू शकता प्लेट. तुम्हाला हवं तसं तुम्ही प्लेटी टाकू शकता. मी असे आता दोन्ही पार्ट रेडी बघा. आता मी हे 2 पार्ट रेडी करून घेतलेले आहेत चुन्या पाडून. हे बघा, हे बघा सेम दोन्ही पार्ट रेडी करून घेतलेले आहेत. हे बघा असे 2 पार्ट तुम्हाला रेडी करून घ्यायचे. आणि नंतर आपला वरचा पार्ट घ्यायचा, हा एक पार्ट घ्यायचा. हे बघा हे हा सीधा भाग आहे आपला. या सीधा भागावर हा आपला याचा सीधा भाग असा ठेवायचा आणि हे जॉईन करून घ्यायचं. मी थोडं मोठाच घेतलेलं कापड, त्यामुळे माझा एक्स्ट्रा आहे. चुन्या जास्त हवा होता मला, त्याच्यामुळे मी कापड जास्त घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता चुन्या कमी जास्त. व्यवस्थित खालचा वरचा कपडा व्यवस्थित घ्यायचा. जॉईन करून घ्यायचं. ही जी आपण चुन्याची शिलाई आहे ना वरची, त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई मारायची, नाही तर मग ते खाली शिलाई दिसते. माझा एवढा कापड एक्स्ट्रा आहे, तुम्ही कट करून टाका. दोन चुने एक्स्ट्रा झालेले. हे बघा असा हा पार्ट रेडी होईल वरचा. तर आपण मागच्या बाजूचा पण जॉईन करून घेऊ. आणि याच्यावरती डबल शिलाई मारायची आहे. मी आधी हे जॉईन करून घेते. आता हे आपले शिलाई मारून झालेली आहे. आता याला आपण फिटिंगची शिलाई टाकायची. तर दोन्ही पार्ट असे उलट करून घ्यायचे आणि हे बघा हा पार्ट आणि हा पार्ट व्यवस्थित जॉईन करायचा. असं एकावर एक ठेवून घ्यायचा आणि इथे आपल्याला फिटिंगची शिलाई यायची आहे आपली, ती लावून घ्यायची. मी आता याला फिटिंगची शिलाई दोन्ही बाजूने लावून घेते. तर हे बघा आपण जे पायजम्यासाठी कापड कट केलेला तो घेतलेला आहे मी. त्याआधी तुम्हाला टॉप दाखवून घेते. हे बघा टॉप एकदम छान रेडी झालेला आहे. हे बघा एकदम छान टॉप आपला रेडी झालेला आहे. आता आपल्याला पायजमा शिवायचा आहे. हे बघा हे आपण असं कट करून घेतलेला. तर हा पार्ट घ्यायचा, हा दुसरा पार्ट असा ठेवायचा सीधा आणि त्याच्यावरती हा पार्ट शिवायचा. वरती उलटी बाजू आली पाहिजे आणि हे असे एकावर एक व्यवस्थित इक्वल लावायचे. खालीवरती नाही झालं पाहिजे, एकदम व्यवस्थित सारखे लावून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर ही जी बाजू आहे आपली ही दोन्ही साईडने ही आणि ही स्टिच करून घ्यायची. मी आता दोन्ही साईडला इकडून आणि इकडून स्टिच करून घेतलेला आहे. आता हे बघा याला असं करून घ्यायचं आहे. हे बघा असं पॅन्टच्या आकारामध्ये करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे इथून. आणि हे जे खालचे पार्ट आहेत ना आपले हे पायाचे, हे दोन्ही साईडने स्टिच करून घ्यायचे. हे बघा मी आता हा पायजमा स्टिच केलेला आहे इथून. हे बघा पूर्ण. आता
हे जे आपलं बॉटम आहे ना, तो तुमच्या याच्यानुसार घ्या किती घ्यायचा आहे तुम्हाला बॉटम, आणि त्याला आता फोल्ड करायचं आहे, दुमडून घ्यायचं आहे डबल फोल्ड करून. तर हे बघा खालून पण मी फोल्ड केलेला आहे, आणि हे बघा अशी प्लाझो ही रेडी झालेली आहे. आता वरतून आपल्याला आपण जे मार्जिन ठेवलेलं 2 इंच, तर आपल्याला हे 2 इंचावर किंवा 1.5 इंचावर दुमडून घ्यायचं आहे असं. आणि इथून शिलाई मारताना या साईडने जर तुम्हाला याच्यामध्ये इलास्टिक टाकायचं असेल तर या साईडला थोडीशी शिलाई राहू द्यायची, मारायची नाही. इथून इथपर्यंत अशी एवढी शिलाई राहू द्यायची. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये नाडा टाकायचा असेल तर तुम्ही हा एवढा भाग खोलून घ्यायचा, की जी वरतून आपण शिलाई मारली तो एवढा भाग खोलून घ्यायचा, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हे वरतून दुमडायचं आहे. आपली प्लाझो पॅन्ट बघा रेडी आहे. मी याच्यामध्ये इलास्टिक टाकलेली आहे. तुम्हाला नाडा टाकायचा असला तर तुम्ही नाडा टाकू शकता. इथून मी तुम्हाला सांगितलेलं थोडीशी जागा ओपन ठेवायची आणि त्यातून इलास्टिक टाकायचा. हे बघा किती छान फिटिंगला ड्रेस बसलेला आहे, छान रेडी झालेला आहे. आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.